15 मार्च 2019 भारतीय निवडणूक आयोगाच्या जाहीर केलेल्या राजकीय पक्षांच्या यादीमध्ये 2334 राजकीय पक्ष आहेत, ज्यापैकी महाराष्ट्रात 145 पक्ष आहेत, 2 राज्यस्तरीय पक्ष आहेत. मी विस्तृत यासाठी सांगतोय कारण या सगळ्या पक्षांना लोकशाही प्रक्रियेने काम करण्याची संधी आणि कायदेशीर प्रक्रिया आहे. काही पक्षांचा स्वतःचा विचारधारा आहे, कार्यक्रम आहे. काही पक्षांचे धोरण आहेत, तत्व आहेत. काही पक्ष एकत्रित मिळून किमान समान कार्यक्रम आहे. पण या एवढ्या 145 महाराष्ट्रातील पक्षांपैकी एक राज्यस्तरीय पक्ष आहे की जो केवळ दुसऱ्याच्या घरात काय चाललंय तेवढंच डोकावतो. त्या राजकीय पक्षाच्या गटाला ना स्वतःचा विचार आहे, ना स्वतःचा कार्यक्रम आहे, ना स्वतःचा त्या ठिकाणी किमान समान धोरण कार्यक्रम आहे. या पक्षाचा गटाचा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा कार्यक्रम दुसऱ्याच्या घरात काय चाललंय ते डोकवायचं, दुसऱ्यांच्या ध्येय धोरणावर प्रतिक्रिया द्यायच्या, दुसऱ्या पक्षाच्या कार्यक्रमावर जळफळाट करायचा, स्वतः जनतेसाठी काही करेल याचा तसूभरही कार्यक्रम यांचा नाही. आणि मग या जळफळाटामध्ये भाजप काय करतंय, तो पक्ष काय करतोय, त्याची धोरणं काय करतायत, याच्या कार्यक्रमावर भाष्य करा. अरे तुमचं काय, तुमचं ध्येय काय, तुमचं धोरण काय, तुमची विचारधारा काय, काही नाही. दुसऱ्याच्या घरात काय झालं तर पेढे वाटायचे आणि स्वतःच्या मनासारखं नाही झालं तर रडत बसायचं. या पलीकडे काही कार्यक्रम नसलेला पक्ष तो म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट. आणि म्हणून या 145 पक्षांमधला सगळ्यात टवाळखोर पक्ष म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट. आता या टवाळांनी परवा काहीतरी सभा घेतली आणि ती सभा घेऊन महाराष्ट्र विकास आघाडीची म्हणे वज्रमूठ. साधंही कळत नाही लोकांना, वज्रमूठ एका माणसाची असते, एका ताकदवर माणसाची असते. 16 जण एकत्र मिळून करतात, त्याला हात मिळवणी म्हणतात, वज्रमूठ नव्हे. 16 चोरांनी मिळून केलेली हात मिळवणी, एका ताकदवर माणसाने केलेली वज्रमूठ. हेही साध्यांना माहीत नाही. आणि त्यामध्ये उद्धवजींनी जे इतके वर्ष त्यांच्या पोटात होतं, जे इतके वर्ष आमच्याबरोबर राहून ज्यांच्या मनातली इच्छा होती ते बोलून चुकले. काय म्हणाले उद्धवजी? भाजपला नामशेष करू, नामशेष करायला निघाले. कोणाला? यांना नामशेष नरेंद्र मोदींना करायचा आहे का, आमचा प्रश्न आहे. यांना नामशेष भारतीय जनता पार्टीला करायचा म्हणजे काय? यांना नामशेष देवेंद्रजींना करायचा होता, त्याचा प्रकार त्यांना अटक करण्यासाठी जो केलेला प्रयत्न उघड झालाच. यांना नामशेष
अमित शहाना करायचे का, आमचा प्रश्न आहे. आणि त्यामुळे त्यांना आमचं प्रति आव्हान आहे. नामुष्कीने जगताय तुम्ही उद्धवजी तुमच्या पक्षाचा. तुम्ही नामशेष करण्यासाठी आव्हान दिलं असेल, आमचं तुम्हाला प्रति आव्हान आहे, कारण आम्ही केवळ विरोधक आहोत तुमचे. याच महाराष्ट्राच्या मातीत एक औरंगजेब त्यावेळेला आला होता, जो नामशेष करण्याची भाषा करत होता. आणि याच महाराष्ट्रामध्ये आता कलियुगामध्ये औरंगजेबी स्वप्न उद्धवजी तुम्ही मांडताय, बघताय, भाषणात सांगताय. राम मंदिर निर्माण करणाऱ्यांना नामशेष करायला निघालायत. 370 35A काश्मीर भारताचा अविभाज्य भाग ज्यांनी केलाय, करवतायत, त्यांना नामशेष करायला निघालायत. पाकिस्तानच्या सीमेवर सैनिकांचा पराक्रम, घुसून हल्ला सुद्धा केला, स्ट्राईक सुद्धा केले. त्या आमच्या सैनिकांच्या पराक्रमासाठी घेतलेल्या निर्णयाला पूरक असलेल्यांना नामशेष करायला निघालायत. नामशेष करायला निघालायत. 80 कोटी गरिबांचं पोट करोनाच्या काळापासून सातत्याने जे सरकार भरतंय त्यांना नामशेष करायला निघालायत. 27 लाख कोटी रुपये थेट गरिबाच्या अकाउंटवर गरिबांची सेवा केली, त्यांना नामशेष करायला निघालायत. करोनामध्ये सगळ्यांना मोफत लस देणाऱ्यांना नामशेष करायला निघालायत. काय काय नामशेष करायला निघालेला उद्धवजी. तुमच्या पोटात असलेलं औरंगजेबी स्वप्न महाराष्ट्रासमोर तुम्ही मांडलंय. आणि कोणाबरोबर बसून नामशेष करायला निघालायत तुम्ही, शक्य तर होऊच शकत नाही. तुम्हाला ते जमूच शकत नाही. तुमची ताकदच नाही, तुमचं बलच नाही, तुमचा पायाच नाही. पण तरीही या सगळ्या घटनांमध्ये तुमचं औरंगजेबी स्वप्न हिरवं जे आहे ते समोर दिसतंय. आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये तुमचं आव्हान आम्ही स्वीकारलंय. तुम्ही मुंबईसाठी काय केलं, काय करणार आहात ते सांगा. तुम्ही मुख्यमंत्री असताना काय दिवे लावले ते सांगा. तुमचं राष्ट्रीय पातळीवर धोरण तत्व काय आहे का ते सांगा. आंतरराष्ट्रीय तर जाऊ द्या. आणि म्हणून उद्धवजींचा प्रवास, त्यांच्या पक्षाचा प्रवास, त्यांच्या गटाचा प्रवास हा अधोगतीकडे चाललाय. आता तर तो मुंबईकर आणि मराठी माणसाच्या जीवावर उठवायला चाललाय. ज्या पद्धतीने 3 घटना या मुंबईत घडल्या आहेत, त्या जर आपण बघितल्या तर आपल्या लक्षात असं येतं की हा प्रवास कुठल्या दिशेने मुंबईकरांसाठी उद्धवजींच्या शिवसेनेतलं औरंगजेबी स्वप्न स्पष्ट करतं. त्यांनी प्रश्न उपस्थित केला, आक्षेप घेतले कशावर? हिंदू जन आक्रोश मोर्चावर. आक्षेप MIM ने नाही घेतला, समाजवादी पार्टीने घेतला नाही. समाजवादीने सभागृहात घेतला, काँग्रेसने घेतला नाही, राष्ट्रवादीने घेतला नाही, मनसेने घेतला नाही, अजून पक्षांनी घेतला नाही. आक्षेप हिंदू जन आक्रोश मोर्चा
जो लव जिहाद आणि लँड जिहादसाठी होता त्याच्यावर आक्षेप घेतला उद्धवजी, तुम्ही कारण सांगा, आमचा प्रश्न आहे. हिंदू जर एकत्र आला, हिंदू जर युनाइट झाला, तर त्यामध्ये जन आक्रोश कशासाठी, त्याचा विरोध कशासाठी, त्यासाठी तुमच्या पोटात का दुखलं? तुम्ही हिंदुत्व सोडलं उद्धवजी. हिंदू रक्षणाची भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि परिवाराने घेतली आहे. पोटात तुमच्या का दुखलं? हिंदू जन आक्रोश मोर्चावर उद्धवजींचा आक्षेप का? आमचा खडा सवाल. केवळ तेवढंच नाही, आक्षेपापुरतं. मग आम्ही पाहिलं की गुढीपाडव्याला हिंदू नववर्षाच्या मिरवणुका निघतात. त्या मिरवणुकातली सगळ्यात प्रसिद्ध झालेली अशी एक मिरवणूक गिरगावात विवेकानंद मित्र मंडळ काढतं. समाजाची आहे ती. हिंदू समाज जातीभेद, धर्मभेद, भाषाभेद, लिंगभेद सगळा करून पूर्ण रस्त्यावर उतरतो. आणि म्हणून या पद्धतीने गिरगावातल्या त्या निघालेल्या हिंदू नववर्षाच्या यात्रेला अडवणूक करणारी तुमची यात्रा तुम्ही आडवी का घातलीत? गिरगावातल्या हिंदू नववर्ष यात्रेच्या रस्त्यात अडवणुकीचा कार्यक्रम उद्धवजींच्या गटाने का केला? हिंदू जन आक्रोश मोर्चाला आक्षेप, हिंदू नववर्ष यात्रेमध्ये अडवणूक. या प्रश्नाचं उत्तर उद्धवजी तुम्हाला द्यावं लागेल. आणि तिसरी घटना, मालवणीमध्ये रामभक्तांची रामनवमीची मिरवणूक. या रामभक्तांच्या रामनवमीच्या मिरवणुकीमध्ये ज्या वेळेला समाज उतरला त्यावेळेला त्याच्यावर हल्ला करण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्या विशिष्ट धर्माच्या लोकांच्या बाजूने कोण उभं होतं, सहभागी कोण होतं? उद्धवजी, तुमच्या पक्षाची भूमिका मालवणीतल्या रामनवमीच्या निघालेल्या यात्रेवर ज्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला संशयास्पद का होती? आणि म्हणून विचारधारा सोडली, स्वतःच्या वडिलांनी मांडलेले विचार सोडले. हे सगळं कशासाठी? केवळ उद्धवजी मतांसाठी? मतांची वाटगी घेऊन मतांची बेगमी जमा करण्यासाठी तुम्ही हिंदू जन आक्रोश मोर्चाला आक्षेप घेता. तुम्ही गिरगावातल्या हिंदू नववर्षाच्या यात्रेमध्ये अडवणूक करता आणि तुम्ही मालवणीच्या रामनवमीच्या निघालेल्या यात्रेच्या हल्ल्यानंतर पळवणूक, तिथून पळून जाता, संशयास्पद भूमिका घेता. केवळ मतांसाठी हे महाराष्ट्र पाहतोय. आणि म्हणून सावरकरांचा अपमान आणि बदनामी यामध्ये तुम्हाला शल्य नाही, तुम्हाला त्रागा नाही. तुमची प्रतिक्रिया केवळ लुटूपुटीच्या लढाईसारखी आहे. मी उद्धवजींना नम्र विनंती केली की राहुल गांधी यांच्याकडून माफी मागा आणि मग त्यांच्याबरोबर बसा. तुम्ही नाही केलं. आमचा सवाल आहे उद्धवजी, राहुल गांधी यांनी सावरकरांची बदनामी केली या विषयात माफी मागितली का प्रकरण तात्पुरता बाजूला ठेवलं याचं स्पष्टीकरण द्या. महाराष्ट्र हे जाणू इच्छितोय. राहुल गांधी यांनी या प्रकरणामध्ये बोलायचं टाळलं, थांबवलं. कोणी घोषित केलं? राहुल गांधींनी नाही, काँग्रेसने नाही. राहुल गांधींनी समाज माध्यमांवर काही बोलले आहेत का? प्रतिक्रिया देऊन मी थांबतोय असं म्हणाले का? नाही. त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी असं काही म्हटलंय का? नाही.
त्यांच्या राहुल गांधींच्या स्वीय सहायकांनी म्हटलंय का? नाही. महाराष्ट्र काँग्रेसने म्हटलंय का? नाही. केवळ वावड्या उठवायच्या. ठोस पुरावा द्या उद्धवजी. राहुल गांधी या प्रकरणामध्ये सावरकरांची यापुढे बदनामी करणार नाही असं म्हटल्याचा ठोस पुरावा द्या. केवळ प्रकरण अंगावर येतं म्हणून परसेप्शन क्रिएट करून स्वतःच्या मतांच्या बेगमीच्या स्वार्थाचं राजकारण उद्धवजी एवढ्या खाली पडू नका. मी तर म्हणेन देशभक्तांचा, देशाचा, सावरकरांचा, हिंदूंचा, हिंदुस्थानचा, पूर्ण भारताचा राहुल गांधी यांनी अपमान केलाच. पण उद्धवजी आता तुम्ही महाराष्ट्र द्रोह्यांच्या मांडीला मांडी लावून बसायला लागलात. महाराष्ट्र द्रोह्यांच्या पंक्तीमध्ये वाढपीची भूमिका उद्धवजी तुमचा पक्ष करतोय. कारण काय? सावरकर म्हणजे देश, सावरकर म्हणजे महाराष्ट्र, सावरकर म्हणजे मराठी माणसाचा मानबिंदू, सावरकर म्हणजे भाषा शुद्धी कार्यक्रमाचा नेतृत्व, सावरकर म्हणजे लिपी शुद्ध कार्यक्रमाचं नेतृत्व, सावरकर म्हणजे मराठीतला उत्तम कवी, सावरकर म्हणजे ज्यांच्या पुस्तकाला त्या काळात 1 लाखाचा खप झाला असा लेखक, सावरकर म्हणजे नाट्य परिषदेचा अध्यक्षपद भूषवलेला महाराष्ट्र आणि देशातला सन्माननीय व्यक्ती. मग ज्या माणसाने नाट्य, साहित्य, कवी, कला, भाषा शुद्धी, लिपी शुद्धी, साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद, एवढी मराठीची सेवा केली, त्या मराठी देशातल्या नेतृत्वाचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्र द्रोह्यांबरोबर तुम्ही बसायला लागलात आणि त्यांच्या पंक्तीला वाढपाची भूमिका करताय. तुमची भूमिका स्पष्ट करा. आम्हाला प्रतिप्रश्न विचारून तुमची भूमिका स्पष्ट होणार नाहीये. आणि म्हणून सावरकर या विषयावर महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या भावना टोकाच्या आहेत. सावरकर म्हणजे जाती भेदाच्या विरोधात युद्ध निर्माण करणारा एक नेतृत्व आहे. सावरकर म्हणजे जातीपातीवरून देवाला बाजूला ठेवू पाहणाऱ्या त्या सनातनी लोकांच्या विरोधात पतित पावन मंदिर निर्माण करणारं एक कर्तृत्व आहे. त्या सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींबरोबर तुम्ही वाढपाची भूमिका का घेताय? स्पष्टीकरण द्या. भारतीय जनता पक्षाने मुंबईत आतापर्यंत 16 सावरकर गौरव यात्रा पूर्ण केल्या आहेत. उरलेल्या 20 पुढच्या 3 दिवसात पूर्ण करतील. त्याबरोबरीने एक उत्तम कार्यक्रमाला मी स्वतः जाणार आहे. त्याचंही निमंत्रण मुंबईकरांना आपल्या माध्यमातून देतो. शिवाजी पार्कला जाणता राजा आम्ही आठवडाभर केलंच, पण येत्या 5 तारखेला सावरकर स्मारकामध्ये मी सावरकर हा कार्यक्रम, ज्यामध्ये सावरकरांनी आणि सावरकरांवर लिहिलेल्या गीतांचा, सावरकरांवरच्या व्याख्यानाचा आणि या विषयावर भाषणाचा असा 13 कार्यक्रम विनामूल्य सावरकर भक्तांना, मुंबईकर नागरिकांना सावरकर स्मारकात होतोय. मी स्वतः त्याला जाणार आहे. माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 5 तारखेला सायंकाळी 6:30 वाजता एकनाथ शिंदेजी जाणार आहेत. त्या कार्यक्रमामध्ये गायक म्हणून भरत बल्लवल्ली, नंदेश उमाप, अजित परब, प्रथमेश लगाटे, मुग्धा वैशंपायन हे गाणार आहेत. सावरकरांनी लिहिलेलं किंवा सावरकरांवर लिहिलेलं. श्रीमान संजय उपाध्ये यांचंही व्याख्यान आहे आणि शरद पोंक्षे यांचं कडक व्याख्यान त्या ठिकाणी आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींचं भाषण आहे. मी स्वतःही त्या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लावणार आहे.
या कार्यक्रमाची 2 तिकीटही उद्धवजींनी आदित्यजींना आम्ही पाठवणार आहोत, सन्मानपूर्वक पाठवणार आहोत. हा कुठल्या पक्षाचा कार्यक्रम नव्हे, हा सावरकर भक्तांचा कार्यक्रम आहे. आणि म्हणून केवळ हिंदू जनाक्रोश मोर्चावर आक्षेप, हिंदू नववर्षाच्या यात्रेंवर अडवणूक आणि रामनवमीच्या मालवणीच्या यात्रेतून पळवणूक, या उद्धवजींच्या भूमिकेवर त्यांनी स्पष्टता द्यावी, उत्तर द्यावं. मुंबईकरांसाठी आणि मुंबईकर नागरिकांसाठी पूर्ण सुरक्षेने त्यांच्याबरोबर उभं राहण्याचं काम भारतीय जनता पार्टी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघ परिवार करेल, याबद्दल दुमत नाही. धन्यवाद. मुंबईमध्ये जी सावरकरांची गौरवयात्रा सुरू आहे त्याला मोठा प्रतिसाद देखील लागतो. संजय राऊतांनी असं म्हणलं की सावरकरांच्या नावाचा गैरवापर हा भाजपा करतो, खरं हिंदुत्व हे आमच्याकडे आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्यावर मी आज तुम्हाला नम्रपणे पुन्हा एकदा आठवण करून सांगेन, तुम्ही तुमचा वेळ वाया घालवू नका, आम्हालाही प्रश्न विचारू नका. कारण बुद्धिभ्रष्ट झाल्यानंतर तोंडात येईल ते बडबडणे, यातले मूळ वाहक जर कोणी असतील तर ते संजय राऊत. त्यामुळे त्यांच्या प्रश्नांवर उत्तर देण्या लायकीचेही त्यांचे प्रश्न नाहीत. ठीक आहे. एकनाथ शिंदे गट नाही, शिवसेना. नेहमी शिल्लक सेना असा उल्लेख करण्यात आला. त्यामुळेच कुठेतरी राजकीय द्वेष ज्याला म्हणतो त्याच्यातून औरंगाबादच्या सभेमधून भाजपसाठी आलेले असं मला वाटतं भाजपला नामशेष करू हे त्यांच्या पोटात गेली 15 वर्ष आहे. बरोबर असतानाही अडवणूक, पिळवणूक, जडवणूक आणि त्यामुळे ईर्षा हे पाप उद्धवजींच्या पोटात इतके वर्ष होतं, ते भाजपला नामशेष करण्याच्या भूमिकेचं आज बाहेर आलं आहे. प्रत्येक निवडणूक सडकून जनतेने त्यांना धडा शिकवला आहे, आपली अवकात दाखवली आहे. हा प्रश्न 50 वर्ष काँग्रेसने राज्य केलं, त्याला पहिला उद्धवजींनी विचारायचं का नाही दिलं, मग आम्हाला विचारायला यायचं. आपण अडचणीत सापडल्यावर विपर्यास करण्यासाठी विचारलेला प्रतिप्रश्न यातना सोडवणूक होऊ शकत नाही. आणि म्हणून 50 वर्षात काँग्रेसने का नाही दिलं, त्याबद्दल काँग्रेसला मी जोडे मारतो हे म्हणायचं आणि मग आम्हाला प्रश्न विचारायचा. मुंबई महानगरपालिकेला औषध पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारांनी पैसे न दिल्यामुळे त्यांनी औषध पुरवठा करण्याचं मुंबई हॉस्पिटलला थांबवलेलं आहे. एकीकडे कोविड रुग्णांची मुंबईमध्ये वाढ होते, तर दुसरीकडं हा असा औषध पुरवठा थांबवल्यामुळे एक मोठं संकट निर्माण होऊ शकतं. मग आयुक्त, मी शब्द वापरत नाही तर पुन्हा माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा होईल. आयुक्त काय निद्रावस्थेत आहेत का? ज्या प्रथा परंपरा अगोदर कंत्राटदाराच्या पद्धतीच्या उद्धवजींच्या शिवसेनेपासून चालल्या आहेत त्याच्याच मध्ये अडकलेले आहेत का आयुक्त? त्यामुळे निद्रावस्थेतल्या आयुक्तांना जागृत करण्याचं काम आम्ही करू. ठीक आहे. काय काय कारागृहातून आल्यापासून ठाणे आणि ठाणेगृह याच्या बाहेर संजय राऊत पडत नाहीत. सर एक प्रश्न होता, राहुल गांधी हे संजय राऊतांना भेटतात, मात्र काँग्रेसच्या अनेक मोठ्या नेत्यांना राहुल गांधी अरे भेटून करतात काय? राहुल गांधी काँग्रेसच्या लोकांना भेटतात नाही भेटतात आम्हाला स्वारस्य नाही, त्याच्यावर आम्ही भाष्य करू इच्छित नाही, ते तर स्वयंस्पष्ट आहे. पण संजय राऊत आणि राहुल गांधी भेटून सावरकरांच्या बदनामीची नवीन स्क्रिप्ट कुठली हे का ठरवत बसले, हा आमचा प्रश्न आहे. संजय राऊत जेव्हा हे म्हणतात की मोदी हे सूर्यचंद्र असतील, धूमकेतू असतील, पण आमचा आक्षेप त्यांच्या वॉशिंग पावडरवर. मग त्यांच्या बायकोला त्यांनी विचारावं कुठली वापरली पाहिजे वॉशिंग पावडर.
हिंदुस्तान के इलेक्शन कमीशन के वेबसाइट पर 15 मार्च 2019 तक 2334 पार्टियों का रजिस्ट्रेशन है, पॉलिटिकल पार्टियों का। महाराष्ट्र में 145 पार्टियां रजिस्टर है। मेरी जानकारी में 2 राज्य स्तरीय है। मैं इतना विस्तृत इसके लिए बता रहा हूं कि इसमें से एक पार्टी और गठ जिसका नाम उद्धव बालासाहेब ठाकरे गठ है, उस पार्टी को ना कोई कार्यक्रम है, ना साचा रूप है, ना धोरण है, ना तत्व है, ना कार्यक्रम है। दूसरे के घरों में झांकना, दूसरे के कार्यक्रमों पर टिप्पणी करना, दूसरे पार्टी के कार्यक्रमों पर देखकर अपना भाषण करना, इससे ज़्यादा और कुछ नहीं करने वाली पार्टी, यानी ये निर्बुद्धों की पार्टी है उद्धव बालासाहेब ठाकरे जी की पार्टी। इनका खुद का कोई धोरण नहीं, कोई कार्यक्रम नहीं, कोई साझा कार्यक्रम नहीं। सिर्फ दूसरे ने क्या किया उसके ऊपर बोलना, ये इनका कार्यक्रम है। अरे भाई, मुंबई के लिए क्या किया, क्या करने वाले हो? 2.5 साल महाराष्ट्र में क्या आपने दिए लगाए वो बताइए। केंद्रीय कार्यक्रमों में आपकी कुछ योजना, अंतर्राष्ट्रीय स्वरूप में आपका कुछ कहना, कुछ नहीं। और इसके कारण सिर्फ दूसरे के ऊपर जलना, आलोचना करना, टीका टिप्पणी करना, यही कार्यक्रम लेकर ये पार्टी चली है। और अब उन्होंने कोई एक कार्यक्रम सभा सब महाराष्ट्र विकास आघाड़ी ने मिलकर ली। कहाँ वज्रमुठ है? वज्रमुठ तो एक आदमी की होती है। एक इंसान, एक आदमी, उसने अपनी ताकत का बनाया हुआ मुट्ठी, उसको वज्रमुठ कहते हैं। 16 लोगों ने हाथ में हाथ डालकर खड़े रहना, उसको एक दूसरे का हाथ पकड़ना कहते हैं। जिस प्रकार से उस सभा में उद्धव जी ने उनके पेट में जो दर्द था वो बयां कर दिया, हमारे साथ रहकर भी क्यों इस प्रकार से उनका रवैया था वो स्पष्ट हो गया। वो स्पष्ट हो गया कि भारतीय जनता पार्टी को हम नामशेष करेंगे, खत्म करेंगे। ये भाषा उद्धव जी ने उपयोग में लाई है। हमारा उनको चैलेंज है, आइए मैदान में। भारतीय जनता पार्टी को खत्म करेंगे, इसका मतलब क्या? मोदी जी पर आपकी आलोचना है क्या? स्पष्ट करिए, हमारा सवाल है। अमित शाह जी पर आलोचना खत्म करने का प्रयास आपका है क्या? स्पष्ट करिए, सवाल है हमारा। राम निर्माण करने वाली पार्टी को खत्म करने की बात आपके मन में क्यों आ रही है? स्पष्ट करिए। 370 कलम 35A हटाकर भारत का कश्मीर अविभाज्य भाग बना दिया, उस प्रक्रिया को करने वाले पार्टी को खत्म करना चाहते, रवैया स्पष्ट करिए। 80 करोड़ सामान्य आदमी को घर तक अनाज पहुंचाने वाले लोगों को खत्म करना चाहते हो, वजह क्या है? कोरोना में मुफ्त कोरोना करोड़ों लोगों को देने वाले सरकार को खत्म करना चाहते हो, वजह क्या है? शिवसेना की, उद्धव जी की। सवाल बहुत उठते हैं और वो सवाल, उसका जवाब उद्धव जी को देना पड़ेगा। जब अपनी विचारधारा से परे हो गए, हिंदुत्व छोड़ दिया, तो मुंबई में 3 घटनाएं उनके रवैये को, उनकी भूमिका को स्पष्ट करती है। हमारा सवाल है उद्धव जी को, आपने सभा में हिंदू जन आक्रोश मोर्चा पर आक्षेप लिया, रोक लगाने की बात की, क्यों? कोई भी दलगत राजनीति के ऊपर धर्म के नाते सब हिंदू अगर इकट्ठा हुए, वो भी लव जिहाद और लैंड जिहाद के खिलाफ, तो आप उसकी आलोचना और आक्षेप क्यों करते हो? उसको रोक लगाने की बात एमआईएम ने, सपा ने, कांग्रेस ने, एनसीपी ने, कोई दल ने नहीं किया, उद्धव जी आपने किया, क्यों? उद्धव जी जवाब दे। आगे बढ़कर मुंबई में सबसे बड़ी निकलने वाली विवेकानंद मित्र मंडल की गुड़ी पाड़वा की हिंदू नववर्ष यात्रा जो गिरगांव में निकलती है, समाज की होती है, कोई दल की नहीं, सब हिंदू इकट्ठा होते हैं। उस यात्रा को रोकने के लिए रास्ता रोकने का कार्यक्रम
उद्धव जी के पार्टी ने किया, क्यों? हिंदू जन आक्रोश को रोक, समाज हिंदू नववर्ष यात्रा निकालेंगे तो उसको रोक, और मालवनी में तो रामनवमी की जो यात्रा निकली उसके ऊपर हल्ला करने वाले, प्रयास करने वाले लोगों के सामने भगोड़ापन उद्धव जी के पार्टी के लोगों ने किया। यह संशयास्पद क्यों? यह मुंबई के तीनों प्रश्न यह स्पष्ट करते हैं कि उद्धव जी और उनका दल सिर्फ विशिष्ट वर्ग की वोट के लिए हिंदुत्व तो छोड़ दिया, लेकिन कानूनन रास्ते पर चलने की राह भी छोड़ दी। और इसके लिए राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद और विशेष भारतीय जनता पार्टी मुंबई और महाराष्ट्र के हिंदुओं के कार्यक्रमों की रक्षा के लिए तत्पर है, तत्पर रहेगा। लेकिन आपने भूमिका क्यों बदली उद्धव जी, ये स्पष्ट करिए। धन्यवाद। मुंबई में सावरकर गौरव यात्रा के 16 कार्यक्रम अभी तक यात्राएं हुई और 20 यात्राएं गए आने वाले विगत 3-4 दिनों में होगी। पूरा मुंबई सावरकर भक्ति से अभी उमड़ गया है और इसके लिए एक कार्यक्रम में मैं भी जाने वाला हूं, जो कार्यक्रम सावरकर स्मारक में ही है, जो स्वतंत्रवीर सावरकर जी के गीत और उनके ऊपर लिखे गीत, उस गीतों का कार्यक्रम तो है ही, लेकिन व्याख्यान का भी कार्यक्रम है और वहाँ एक भाषण भी होने वाला है। मी सावरकर इस नाम से 5 तारीख को शाम को 6 बजे सावरकर स्मारक में ये कार्यक्रम होगा। ये बिना शुल्क है, मुंबई वासियों के लिए खुला है। गीत गाने के लिए भरत बलवल्ली, नंदेश उमप, अजीत परब, प्रथमेश लगाटे, मुग्धा वैशंपायन, ये गायक आने वाले जो सावरकर जी के ऊपर और सावरकर जी ने लिखे हुए गाने वहाँ प्रदर्शित करेंगे। अभ्यासक संजय उपाध्याय और तीखे वक्ता शरद पोंक्षे, इनका व्याख्यान होने वाला है सावरकर जी के जीवन पर, विचारों पर। महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी स्वयं आने वाले हैं, उनका भाषण होगा। मैं स्वयं भी उस कार्यक्रम में रहूँगा। आपके माध्यम से मुंबई वासियों को हम निमंत्रण देते हैं और 2 टिकटें उद्धव जी और आदित्य जी के लिए भी भेजेंगे। अभी भी मौका है, सावरकर भक्ति में जुड़ जाइए, ये हमारा उनको प्रेम भरा न्योता है। बीजेपी जो है वो हिंदू पक्षधर पार्टी है, लेकिन बागेश्वर बाबा ने साईं बाबा को लेकर टिप्पणी की है। आपके मंत्री राधाकृष्ण पाटिल ने इसको लेकर कहा कि कार्रवाई होनी चाहिए। क्या कुछ भूमिका बीजेपी महाराष्ट्र की होगी? विखे पाटिल जी ने कहा है तो सोच समझ कर ही कहा होगा, इसके ऊपर मैं जवाब क्या दूं? उद्धव ठाकरे की पार्टी की तरफ से बैंड्रा पुलिस स्टेशन में कार्रवाई की मांग की जा रही, शिकायत दी गई है। मुझे इसके बारे में जानकारी नहीं, लेकिन शिकायत दर्ज करने का अधिकार सबको है। शिकायत दर्ज करता राजनीतिक भूमिका से कि प्रामाणिक भूमिका से, ये उनको स्पष्ट करना है। शिकायत दर्ज होने पर पुलिस ने कार्रवाई करनी है, उनका काम है। उसके ऊपर मेरी प्रतिक्रिया मैं क्या दूंगा? सर, बागेश्वर नाम के बाबा जो कोई भी किसी प्रकार से कानून व्यवस्था को हाथ में लेने का प्रयास करे, वो कोई भी हो, ये ठीक बात नहीं, अच्छी बात नहीं, गलत बात है और इसका समर्थन करने की भूमिका हम ले नहीं सकते। सर, आगे संत बिल्कुल गलत है। सबसे पहले तो मैंने ये सवाल उठाया, मैंने 1.5 महीने पहले पत्र उठाया, सदन में भी भूमिका उठाई और मेरा आलोचना आरोप है कि ये घटनाएं, ये पोल्यूशन का कारण उद्धव जी के सरकार ने लिया हुआ निर्णय है।
तब भी हम कह रहे थे कि इस प्रकार से परमिशन आप दे रहे हो कंस्ट्रक्शन को, एक साथ बहुत सारे 50% प्रीमियम में कटौती, स्टैम्प ड्यूटी में कटौती, लोगों ने परमिशन ली और अचानक एक साल में हम देखेंगे गए विगत 2-3 सालों से सबसे ज़्यादा कंस्ट्रक्शन साइट एक साथ शुरू हो गई। ये अर्ध भूमिका का निर्णय उद्धव जी के सरकार ने बिल्डरों के फेवर में क्यों लिया? उसके कारण ये साल बहुत सारी कंस्ट्रक्शन साइट एक साथ खुली, 10 निकल पड़ा, और इसके लिए इसकी मांग हमने पहले ही की थी। और इसके ऊपर अगर आयुक्त निद्रावस्था में होंगे तो उसके ऊपर जागृति लाने का काम हम करेंगे। पुरुषोत्तम खेडेकर जे आहे मराठा सेवा संघ, ते म्हणतात की मंदिरांमध्ये मराठी जे ब्राह्मण आहेत जे पूजा करतात ते नसले पाहिजे पूजे करण्यासाठी। सगळ्याच प्रश्नांची उत्तरं द्यायला मी बांधील नाही, त्यावर मी भाष्य करणार नाही। जेव्हा संत तुकाराम असतील साईबाबांवर बागेश्वर धामचे दीक्षाचे जेव्हा जो चूक करेल तो चूक भोगेल। हिंदू धर्मावरचा कुठलाही कोणीही आलोचना करून बदनामीचा प्रयत्न केला तो आम्हाला मान्य नाही। प्रश्न यासाठी की युवा सेनाच्या कार्यक्रमात जेव्हा मारहाण होते तेव्हा आक्षेप ज्या पद्धतीने संजय राऊत उपस्थित करतात की कायदा सुव्यवस्था नाही आहे, प्रत्येकदा शत्रूच्या महिन्यावर होत आहे आणि आता स्वतः उद्धव ठाकरे त्या कार्यकर्त्यांना घेण्यावर आले, ठाणं वेगळ्या पद्धतीने लागतं। मला या पर्टिक्युलर घटनेची माहिती नाही आहे, पण मी एवढं नक्की म्हणेन, सूडबुद्धीने राज्यात वागण्याच्या भूमिकेचं काम करण्याची मुहूर्तमेढ उद्धवजींच्याच पक्षाची। भेटला रिपोर्टर विरोधात बोलला मार, कोणी कार्टून पुढे सर्क्युलेट केलं तर झोड, कोणी प्रश्न फेसबुकवर विचारलं तर त्याचं मुंडन कर, कोणी प्रश्न विचारलं तर त्याचं घर तोड। हे भूमिका मांडणारे ठोकशाहीवादी हे उद्धवजींचाच पक्ष आहे, एवढं मला नक्की सांगता येईल। धन्यवाद। विकासाचा ध्यास म्हणजे